कारण आता प्रतीक्षा असणार आहे पुढच्या गणेश चतुर्थीची। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सूरज, गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा त्याची विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे, कशी तयारी आहे, कशी सज्जता आहे, काय वातावरण आहे सध्या गणेश गल्ली? नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुंबईचा राजा ही पूजेची मूर्ती आहे जी दरवर्षी सालाबाराप्रमाणे असते, ती आता या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे। फुलांचा ट्रक हा पूर्णतः सजलेला आहे। पूजेची मूर्ती ही स्वतंत्र नेली जाते आणि त्याच्या मागोमाग ही मूर्ती निवडणुकीच्या आसनस्थळी विराजमान झाल्यानंतर जो मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो हे विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ केलं जातं। आपण पाहिलं तर सर्वप्रथम ही प्रथा आतापर्यंत राहिलेली आहे या संपूर्ण विभागामध्ये, जोपर्यंत मुंबईचा राजाची मिरवणूक सुरुवात होत नाही, विसर्जन मिरवणूक, तोपर्यंत इतरच जे गणपती आहेत किंवा इतर मंडळाचे गणपती आहेत यांची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही। त्यामुळे सर्वप्रथम पहिला मान हा मुंबईच्या राजाचा असतो। त्यांची आता विसर्जन मिरवणूक सुरू होतात इतर जे गणपती आहेत किंवा इतर मंडळ आहेत यांची विसर्जन जी मिरवणूक आहे ही मार्गस्थ होणार आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर आता काही क्षणात मुंबईचा राजाची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। ढोल ताशे त्याचबरोबर लोकांची भाऊक गर्दी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। फुलांच्या अनेक ठिकाणी तराफे बनवण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती पुष्पवृष्टी देखील केली जाईल। त्यामुळे एकूणच मोठ्या उत्साहात त्यांना भावपूर्ण निरोप गणपती बाप्पांना देताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहिलं तर मागील अनेक वर्षांपासूनची ही प्रथा आहे। 22 फूट या संपूर्ण मूर्तीची आतापर्यंतची उंची आहे आणि ह्याच उंचीची दखल ही आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी देखील घेतलेली आहे। सलग आतापर्यंतचे जितके वर्ष झाले ही 22 फुटातली ही मूर्ती आहे, सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरलेली आहे। आपण पाहिलं तर अनेक वर्षांपासून या मूर्ती पाहण्यासाठी मुंबईत अनेक लोक ही येत असतात आणि आता आपण पाहतोय की मुंबईचा राजा हा आता विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। बरोबर आहे, गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसतोय। आणि जसं सूरज तू सांगितलंस की जोपर्यंत या बाप्पाची मिरवणूक सुरू होत नाही तोपर्यंत मुंबईतले इतर गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत नाहीत, त्यामुळे आता पुढे मिरवणुकींना सुरुवात होणार आहे। आणि यानंतर आपण पुन्हा पुण्यामध्ये जाऊयात। मिकी घई आपले प्रतिनिधी मंडई परिसरातून आपल्यासोबत